नमस्कार मित्र हो, तर मी प्रहर महाकाळ आपल्या सर्वांचं स्वागत करतो माझ्या परिभ्रमण चॅनलमध्ये. आणि आता माझ्यासोबत आहेत माझे दोन मित्र सुधांशु आणि अभिषेक. एक मिनिट ना, सुधांशु. हाय सुधांशु. हाय अभिषेक. तर आता आम्ही चाललोय कोल्हापूर चित्रनगरीमध्ये आणि तिथे तुम्हाला पाहायला मिळणार आहेत वेगवेगळे सेट. आर्ट डिरेक्टर म्हणजेच वेगवेगळ्या कलाकारांनी तिथे काम केलेलं आहे, तर ते तुम्हाला पाहायला मिळणार आहे. आणि आम्ही आता तिथे जात आहोत. चला. तर मित्रांनो, मला नक्कीच खात्री आहे की हा व्हिडिओ तुम्हाला खूप खूप आवडणार आहे. आता आपण हायवेवरून जात आहोत. नमस्कार मित्रांनो, तर आता आपण चित्रनगरीत जात आहोत, पण आपण मध्ये आता ब्रेक घेतलेला आहे. आता आपण उसाचा रस पित आहोत आणि हा ताजा ताजा उसाचा रस आपण बघतो इथे. त्या ताई आपल्याला उसाचा ताजा ताजा रस देतात. आपण आता रत्नागिरी ते कोल्हापूर प्रवास करत आहोत आणि या हायवेवरच्या गाड्या पण तुम्हाला दिसतात. मित्रांनो, इथे वेगळा ब्रँड सापडलेला आहे बघा. बजाजची ऑडीची बजाज. ज्यूस. माझा मित्र अभिषेक मला ज्यूस पितो. काहीकडे या ज्यूस घेतलेला आहे आणि खूप ताजा ताजा रस आपल्याला मिळालेला आहे. मी पितोय. हा मित्रांनो चित्रनगरीचा कॅम्पस आहे आणि आतमध्ये आता आपण प्रवेश करत आहोत. मित्रांनो, जाता जाताला आपल्याला वेगवेगळे स्पॉट दिसणार आहेत आणि हे बघा, असे स्पॉट आहेत जिकडे प्रत्येक ठिकाणी शूटिंग चालू असतं. असं उभारलेलं आहे, काही कंस्ट्रक्शन केलेलं आहे, काही सेट आर्ट डिरेक्टर बनवतात. समोर दिसतोय ना, तो कुठला तरी पिक्चर किंवा सिरियलचा वाडा आहे. हे काय म्हणतात? हा, बघितला वाडा आहे. आणि आता आपण स्टुडिओमध्ये चाल. हे बघा मित्रांनो, किती सुंदर आहे. मला खात्री आहे की हे तुम्ही कुठल्या ना कुठल्या तरी सिरियलमध्ये किंवा पिक्चरमध्ये पाहिलेलं असेल. आता आपण स्टुडिओमध्ये एंट्री करतोय. हे बघा मित्रांनो, असं सगळं बनवलेलं असतं. आणि आता आपण आत जातोय. माझे मित्र पुढे गेले. हे बघा, प्रॉपर्टी बघा, सगळं असतं इथे. काही बनवतात, काही ऑलरेडी असतं ते वापरतात. हे बघा, हे सर्व बनवलेलं आहे मित्रांनो. हे काढू काय ते. गणेश मूर्ती.
करावं लागतं सगळं. वाव. हे बघा किती छान बनवलंय. सुंदर कला दिग्दर्शन. किम काय सेटअप? सेट मस्त केलं. मस्त केलं. वरती जाऊ शकतो. हे पण मस्त आहे. तिकडनं जाऊ. मजबूत केलाय रे. बाटली कुठली होती? आता आपण मगाच्या स्पॉटवरती आलो आहे आणि आता इथून आपण आतमध्ये प्रवेश करणार आहे. हा स्पॉट मित्रांनो तुम्ही बऱ्याच पिक्चरमध्ये पाहिला असेल.
त्यालाच उभे आहे. आता या दरवाज्यातनं आपण आतमध्ये जातोय. हे बघा समोर तुम्हाला एक विहीर दिसते, ती तयार केलेली आहे. आपण आता हळूहळू आतमध्ये जातोय. कस्टडी बघा, पोलीस स्टेशन हे तयार केलेलं असतं मित्रांनो. बोल ना, बोल ना रे. हो आलो. कुठे तुम्ही लोक? ओके आलो. मित्र लोक बोलवत आहेत, तस फोन आला होता. पण तरी तुम्हाला दाखवतोय मी. एवढं खूप मोठं आहे ही फिल्म सिटी. एका व्हिडिओमध्ये एवढं दाखवणं पॉसिबल नाही आहे, तरी पण जेवढं शक्य होईल तेवढं मी दाखवण्याचा प्रयत्न करतो. हा स्पॉट आता येताना आपण पाहिलाच होता. हे बघा इथे झाड आहे आणि झाडाचा पण उपयोग बऱ्याच चित्रपटामध्ये केलेला आढळतो. पुढच्या स्पॉटकडे जाऊया आपण. मित्रांनो, इनडोर शॉट, आउटडोर शॉट साठी या चित्रनगरीचा पुरेपूर वापर केला जातो. आता आपण आत एंट्री करतोय. हे बघा, व्हीलचेअर पण ठेवलेली आहे इथे. जर कोण या क्षेत्राशी निगडीत असेल तर त्यांना या व्हिडिओचा नक्कीच फायदा होऊ शकतो. कारण स्पॉट शोधण्यासाठी जिकडे तिकडे फिरावं लागतं, स्पॉट बघावे लागतात, लोकेशनला फिरावं लागतं, स्टोरीप्रमाणे भेटत नाही. गणपती बाप्पा मोरया. स्टोरीप्रमाणे भेटत नाही, त्यामुळे चित्रनगरी असली अशी तर मग ते काम खूप सोपं होऊन जातं. आणि इकडे कोण मित्रांनो डिस्टर्ब करायला नसतं. प्रत्येकजण आपापल्या सेटमध्ये बिझी असतो, आपल्या आपल्या कामामध्ये बिझी असतो. हे बघा, ही बघा विहीर आपण पाहिली होती की अशी बनवतात विहीर.
कसे सीन असतात, विहिरीत कोण ढकलून देतं, पाणी काढतंय विहिरीतलं. आजूबाजूचं आपण निरीक्षण करतोय. आजूबाजूला फुलझाडी लावलेली आहे. वर जाऊया आपण. बघा वरती पण काय काय आहे तुम्हाला सर्व दाखवणार आहे मी. हे बघा मित्रांनो, काय माहिती आहे का की स्टोरी रायटर त्याच्याप्रमाणे लिहित असतो आणि तसे स्पॉट पण त्या पिक्चरमध्ये घ्यावे लागतात. अभिषेक अभिषेक कुठे गेले? हे बघा इकडे तर टेरेस आहे. कुठलं टेरेसचं शूट वगैरे असेल, टेरेसवरती शूट असेल नाही का, ते गाणं नाही का, कोणीतरी येणार असे काही गाणी असतील किंवा ते टेरेस प्रोग्राम्स असतील काय. हॉस्पिटल रूम पण सर्व दाखवणार तुम्हाला. मित्रांनो, जसा मी कॅमेरा फिरवतो तसं तुम्हाला वाटत असेल ना की काहीतरी म्हणजे असं शूट चालू आहे आणि समजा की त्याच्या हा बघा किती सुंदर वाडा वाटतोय. आणि याच्या आतमध्ये आपण एंट्री करणार आहोत. हा एंट्रीचा दरवाजा पण खूप छान आहे मित्रांनो. शिवकालीन दरवाजाचा एक नमुना. आहे का मित्रांनो की हा जो स्पॉट आहे तो तुम्ही खूप साऱ्या पिक्चरमध्ये पाहिलाच असेल याची मला खात्री आहे. ग्रामोफोन, खूप वेगवेगळे प्रॉप्स ठेवलेले आहेत. हे बघा बेडरूम प्रॉप्स ठेवलेत, हत्ती वगैरे.
जुनं कपाट दिसतंय. और जरा आतमध्ये हे बघा किचन. म्हणजे स्वयंपाकघराचा एखादा सीन करायचा असेल तर तो या ठिकाणी केला जातो. डायनिंग टेबल आहे बघ, इथे सुंदर सुंदर डिझाईन केलेले आहेत. आतमध्ये रूम. बाहेर आल्यावर असं दिसतंय. आणि मित्रांनो हे असं डिझाईन केलंय की गॅलरी आहे ना त्या साईडला पण तेच आहे ना. कॅमेरा लावून बाहेर साईडने पण कॅमेरा लावू शकतो आतमधल्या गोष्टीसाठी. असं ते डिझाईन केलेलं आहे जेणेकरून शूटसाठी काही प्रॉब्लेम यायला नाही पाहिजे. बापूचे देवी. चित्रनगरी मित्रांनो खूप मोठी आहे. आम्ही तर गाड्या घेऊनच फिरतो. चालत फिरायला खूप अरे time दादा बंद केला घेतून. सुंदर झाडं लावली आजूबाजूने. तर मित्रांनो मला खात्री आहे की हा स्पॉट ही कोल्हापूर चित्रनगरी तुम्हाला नक्कीच आवडली असेल. तर आत्ता आपण आपली रजा घेतोय आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला त्याबद्दल आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आणि माझ्या चॅनलला म्हणजेच आपल्या परिभ्रमण चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि तर चला मित्रांनो मी आपली रजा घेतो. थँक्यू सो मच. थँक्स फॉर वॉचिंग. गुड बाय.